स्वतःच्या एरियात कुत्रेही वाघ बनतात। हल्ल्यावरून सुषमा अंधारेंची टीका। तुम्ही शिवसैनिक तर आम्ही महाराष्ट्र सैनिक। संदीप देशपांडेंचं उत्तर। राज ठाकरेंच्याही ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं। ॲक्शनला रिॲक्शन असतेच, मात्र कुठल्याही आंदोलनाचं समर्थन करणार नाही। ठाण्यातील मनसैनिकांच्या राड्यावर शिंदेंची प्रतिक्रिया। ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काढलेले बॅनर अज्ञातांनी पुन्हा लावले। बॅनरवर ठाकरे, पवार, राहुल आणि सोनिया गांधींचं व्यंगचित्र। 17 तारखेला 3 वर्षाच्या ITR रिटर्न्सच्या कॉपी घेऊन येते। अजित पवारांनी त्यांचे डिटेल्स आणावे। अंजली दमानी यांचं अजित पवारांना चर्चेचं खुलं आव्हान। सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांचा अदानी ऑफशोर संस्थेत हिस्सा, म्हणून अदानी मनी सिपलिंग घोटाळ्यात कारवाई नाही। हिंडेनबर्गच्या नवीन अहवालात माहिती। विधानसभेला महाविकास आघाडी 180चा आकडा पार करणार। महायुतीच्या 100 पेक्षा कमी जागा येतील, नाना पटोलेंचा दावा। राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही, पण दुसऱ्यांना आहे। एसीमध्ये बसणाऱ्यांना आरक्षणाची किंमत काय कळणार? जरांगेंची राज ठाकरेंवर टीका। सांगलीत आज ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी छगन भुजबळांच्या उपस्थितीत एल्गार मेळावा। सर्वपक्षीय ओबीसी नेते मेळाव्यासाठी उपस्थित राहणार। मनोज जरांगेंची आज पुण्यात शांतता रॅली। पुणे शहरातील अनेक रस्ते आज वाहतुकीसाठी बंद, मात्र तब्येत खालावल्यानं डॉक्टरांकडून जरांगेंना 24 तास विश्रांतीचा सल्ला। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नुकसानीची अजित पवारांकडून पाहणी। मुख्यमंत्री शिंदेंकडूनही नाट्यगृहासाठी 20 कोटींची घोषणा। दिल्लीतून गुबुगुबू वाजलं की महाराष्ट्रातले नंदीबैल डोलतात। अमोल कोल्हेंची राज्य सरकारवर टीका। शिवरायांच्या स्वराज्यातील 11 आणि तमिळनाडूतील एका किल्ल्याला जागतिक वारसा दर्जा देण्याबाबत हालचालींना वेग। युनेस्कोचं पथक सप्टेंबरमध्ये भारतात दाखल होणार। पुणे शहरात 2 पोलीस निरीक्षक, 10 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 11 पोलीस उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या। पुणे पोलीस दलात बदल्याचं सत्र। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड आणि CSMT ते चुनाभट्टी दरम्यान ब्लॉक असणार। रायगड, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदियासह गडचिरोलीला पावसाचा येलो अलर्ट। तळ कोकणातील काही भागात पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र।